नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण दोडक्याच्या शिरांची चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत। कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, छोटे 2 चमचे इथे। त्यावर आता मोहरी तडतडायला टाकूया। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी कच्ची असताना बाकीचे मसाले अजिबात टाकू नका, नाहीतर फोडणी कडवट लागते। आता त्यानंतर हिंग, जिरे आणि हळद टाकलेले आहे। बारीक कापलेला लसूण आणि मिरची टाकायची आहे। लसूण पेस्ट वापरू नका, तो कापूनच घ्या। बारीक कापलेल्या लसणाचा एक छान फ्लेवर येत असतो। आणि त्यानंतर हे तीळ टाकून घेऊया। फोडणीत तीळ चांगले भाजू द्यायचे। आता ही फोडणी खमंग तयार झाल्यानंतर दोडक्याच्या शिरा त्यावर टाकून घेऊया। पाणी अजिबात वापरायचं नाहीये, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता फोडणीतच परतत ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची। आपण जसं परतत राहू तशा शिरा कुरकुरीत होत राहतात। मीठ टाकायचंय आणि या मिठाच्या सुटलेल्या पाण्यावरच चटणी अतिशय छान कुरकुरीत तयार होते। आता थोड्या जाडसर दिसतायत शिरा, अजून थोडा वेळ परतणं गरजेचं आहे। आता परतल्यानंतर चटणी तयार झालेली आहे। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। सर्विंगसाठी डिश मध्ये काढूया आणि पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात। धन्यवाद।